आज मी बटाट्याची भजी करणार आहे आणि तांदळाची खिचडी करणार आहे आणि हिरव्या मिरच्या तळणार आहे बघा. इतकं छान लागतं ना, खिचडी आणि भजी तर खूपच छान लागतात. कधी पण करा तुम्ही. आणि या संध्याकाळी तर खूप छान. कधीतरी आपल्याला कंटाळा आला भाजी चपातीचा, तर हे असं खिचडी भजी पण खूप छान लागतात. आणि मुलांना पण आवडतात ना भजी वगैरे, खिचडी भजी मग आवडतं मग असं. नुसतं खिचडी खाल्ल्या जात नाही कधी कधी, मग अशी भजी पण आपण केली ना छान लागतात मग. त्यासाठी मी 3 बटाटे घेतले, त्याची साल काढून घेतले. बटाटे छोटे मोठे जसे आपल्या घरात असतील तसे आपण बटाटे घेऊ शकतो. आणि बटाटे हे आपल्या घरात कंटिन्यू असतातच, असं कधीच होत नाही की बटाटे आपण कायम आपल्या घरामध्ये ठेवतोच. भाजीला काही नसलं की आपल्या बटाट्याच भाजीचा पर्याय असतो, त्याच्यामुळं बटाटे हे आपण कायम घरामध्ये ठेवतोच. 3 बटाटे घेतले मग मी त्याच्यासाठी, चांगले साल काढून घेतले. आता चकत्या करून घ्यायच्या अशा गोल 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 गोल. 3 बटाट्यामध्ये पण ना खूप भाजी बनतात भरपूर. बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरातली भजी कधी पण चांगली. 3 बटाट्यामध्येच खूप सारी भजी झाली होती. पावसाळा असला की भजी आपण सारखी करतोच वरचेवर. कधी कांदा भजी, कधी गिलकी भजी, आज बटाटा भजी मग. आणि पावसाळ्यामध्ये भजी लागतात पण छान. हे बघा, एवढ्या चकत्या झाल्या होत्या 3 बटाट्यामध्ये, भरपूर झाल्या होत्या. 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं. हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलं. लाल तिखट टाकते आता त्याच्यामध्ये आणि हळद टाकायची. आता हे बेसन पीठमध्ये सगळं आपण टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट, हळद, हिरव्या मिरच्याचं वाटण, मीठ टाकायचं चवीनुसार. ओवा टाकून घेऊया. ओव्याने तर भजी खूप छान लागतात आपली. आता पाणी टाकून हे पीठ आपण मिक्स करून घेऊया. आपले बटाटे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बुडतील आणि घोळून घेता येईल इथपर्यंत आपण ते पीठ करायचं. खूप असं पातळ करायचं नाही, खूप घट्ट पण नाही करायचं. एक 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 बटाट्याची चकती घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं अगोदर. चांगलं गरम तेल झाल्यावरच ही भजी करायची. बटाट्याला चांगलं बेसन पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि गरम गरम तेलामध्ये भजी सोडायची. खूप छान लागतात बघा ही भजी बटाट्याची. दोन्ही साईडने आपण तळून घेणार आहोत, लालसर रंग येईपर्यंत. झालीत बघा आपली भजी तयार. आता आपण डब्यामध्ये काढून घेऊया. कलर पण बघा भजीला किती छान आला आहे, मस्त आला एकदम छान. आणि फुगलीत पण बघा भजी छान अशी टम्म फुगले मस्त. आता मी सगळे भजी करून घेते असे बटाट्याचे. एक 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 असं भजी सोडायचे आणि छान आपले दोन्ही साईडनी पण चांगले तळून घ्यायचे भजी. हे बघा आपले भजी झालेले आहे. दुसरे पण काढून घेऊया ते पण. भजी बघा आपली बटाटा भजी रेडी आहेत. किती छान झाली बघा भजी. आता आपण तांदळाची खिचडी करूया. साधी सिंपलच खिचडी करणार आहे मी आज. मसाला वगैरे काही वापरणार नाही आहे. सिंपल खिचडी. कधी कधी अशी पण खावं वाटते ना आपल्याला, सारखं टमाटर बटाटं कांदा कधी कधी नको वाटतं. आज ही अशी साधी सिंपल खिचडी केली मी. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती. ती चांगली 2-3 पाण्याने तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेतली. कुकर ठेवलं आहे तापवायला. त्याच्यामध्ये तेल टाकते. जिरं मोहरीची फोडणी घालायची. लसूण टाकून घेऊया. लसणाच्या फोडणीची फक्त खिचडी आज, बाकी काहीच नाही बघा खिचडीमध्ये. सिंपल खिचडी ही आपण लहान बाळाला पण देऊ शकतो खिचडी. काहीच नाही ना याच्यामध्ये, तिखट नाही काहीच नाही, फक्त लसणाच्या फोडणीची खिचडी. आता पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये. हळद टाकते आता.
हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया पाणी. तांदूळ आणि डाळ धुवून घेतले होते चांगले, ते आता याच्यामध्ये टाकून घेऊया पाण्यामध्ये. कधी कधी साधी सिंपल खिचडी पण खूप छान लागते आणि भजी आता तोंडी लावायला ना त्याच्यासोबत खूप मस्त होती खिचडी. आणि तूप टाकायचं बघा, चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि 1 चमचा तूप टाकायचं खिचडीमध्ये. कधी पण चव पण छान अशी मऊसूत पण बनते आणि चव पण छान लागते तुपामुळं. 1 चमचा मी तूप टाकून घेतलं. आता ते पण मिक्स करून घेते सगळं, हळद मीठ तूप चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. तांदूळ मुगाची डाळ आणि कुकरला झाकण लावायचं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघा आपली सिंपल खिचडी तयार. लसणाच्या फोडणीची खिचडी बघा. खिचडी आणि भजी, बटाटा भजी आणि हिरव्या मिरच्या.